लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करायची आहे का? 2 मिनिटात प्रक्रिया दाखवतो तुमच्या मोबाईल मधून फ्री मध्ये. परंतु रील महत्वाची, त्यामुळे शेअर करायला आणि अशाच महत्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरायचं नाही. यासाठी लाडकी बहीण.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. आल्यानंतर लाडकी बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी समोर दिलेला कॅप्चा कोड जो आहे 762771 तुमचा वेगळा असेल तो टाकून त्या ठिकाणी मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचंय आणि खालील ओटीपी पाठवा हे जे बटन आहे त्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओटीपी पाठवावरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर 6 अंकी ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून तुम्हाला सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. परत वडिलांचा किंवा पतीचा तुम्हाला या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे आणि परत एकदा कॅप्चा कोड टाकून सेम प्रोसेस मी सहमत आहे वर क्लिक करून ओटीपी पाठवा म्हणायचं आहे. त्यानंतर ओटीपी येईल, ओटीपी टाकायचा. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जात किंवा प्रवर्ग निवडायचा आहे. तुमची जी कोणती जात आहे, एनटी असेल किंवा तुम्ही एसबीसी असाल किंवा तुम्ही ओबीसी असाल, तुम्ही ओपन असाल, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग वर्ग, अनुसूचित जाती असेल, सर्वसामान्य, जो काही प्रवर्ग तो निवडा. त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित, हे जे 2 प्रश्न आहेत ते ट्रिकी प्रश्न आहेत. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तुम्ही होय होय म्हणायचं आहे जर तुम्ही योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल तर. लक्षात घ्या, दोन्ही ठिकाणी होय होय म्हणायचं आहे आणि होय म्हटल्यानंतर खालील जो बॉक्स आहे त्यावर तुम्हाला टिक मार्क करायचा आहे आणि टिक मार्क करून तुमचा फॉर्म तुम्हाला सबमिट करा म्हणायचा आहे. सबमिट करा म्हटल्यानंतर अगदी पुढील काही 2-3 सेकंदामध्ये तुम्हाला असे पॉपअप मिळणार आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. त्यामुळेच रील शेअर करायला, फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.